पुणे शहरात आणखी एक मोठा जमीन गैरव्यवहार समोर आलाय। राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनीबाबतही अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमेडिया कंपनीचाही यात समावेश आहे। या प्रकरणी नायब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती। बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अंदाजन 14 कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। आज क्राइम ब्रांचची पथकनी काल रात्री आज सकाळी नाशिकवरून 3 आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे। ते आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे। त्यांचे इंटरोगेशन आणि पुढील कारवाई ईओडब्ल्यू कडून होणार आहे। तपास ते पण ईओडब्ल्यू कडे। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पुण्याच्या खडक पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। पुण्यामधला हा आणखी एक जमीन घोटाळा जो आहे तो समोर आलेला आहे। कृषी विभागाची जवळपास 9 हेक्टर जी जमीन आहे ती परस्पर खरेदी केल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या व्यवहारामध्ये ही पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहारातील जी नावं आहेत ती नावं प्रामुख्याने समोर आलेली आहेत। खास करून शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि इतर जे आहेत त्यांचा या खरेदीमध्ये सहभाग असल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी खडक पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले, त्यानंतर हेमंत गावंडे, राजेंद्र विद्वांस आणि इतर काही जणांवर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता ही जमीन जी आहे ती कृषी विभागाची आहे, कृषी विभागाच्या मालकीची आहे। असं असताना या ठिकाणी ही जमीन जी आहे ती खरेदी करण्यात आल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आलेले आहेत। एवढंच नाही तर बेकायदेशीररित्या या ठिकाणी एक ऑफिस जे आहे तेही थाटण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या कुणालाही प्रवेश जो आहे तो दिला जात नाही। एकंदरीतच सरकारी जमीन जी आहे ती सरकारी जमीन कृषी विभागाची असताना तिची खरेदी झाली कशी आणि त्याच्यामध्येही पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहारातली जी नावं आहेत, शीतल तेजवानी असतील, दिग्विजय पाटील असतील, अमेडिया कंपनीचा यामध्ये सहभाग कसा, असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। या प्रकरणात ही काय कारवाई होती हे पाहणं ही महत्त्वाचं ठरणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पुणे।